श्रीराम नमस्कार. आज 1 जुलै 2021 ज्ञानेश्वरी पसायदान निरूपण भाग 47. जवळजवळ 1 महिना होऊन गेला आणि 1 महिन्याच्या मोठ्या अंतराने गॅपने आज परत निरूपणाला गुरुवारपासनं सुरुवात करत आहे. वास्तविक निरूपण करताना खूप गोष्टींचा विचार 12 मेला माझ्या मातोश्रींचं निधन झालं आणि काही गोष्टी ज्या माझ्या मनामध्ये प्रश्न उत्पन्न झाले होते त्याची उत्तरं इतके दिवस शोधत होतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग की कुठल्याही गोष्टीचा आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा त्याच्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न आपण करत असतो. एका विशिष्ट कार्याचा, विद्येचा अभ्यास या काळामध्ये चालू होता. त्यामुळं सुद्धा निरूपणाला वेळ झाला नाहीपेक्षा निरूपण केलं नाही. आज तुकाराम महाराजांची पालखी तुकोबाराया पांडुरंगाच्या भेटीसाठी देहूहून निघणार आहे. आषाढी वारी आपण ज्याला म्हणतो आणि माऊली यांचीच उद्या पालखी विठोबारायांच्या दर्शनासाठी निघणार आहे. पांडुरंग शब्दामध्ये आपण जर विचार केला, जे रहस्य दडलेलं आहे आणि ते रहस्य पांडुरंग या शब्दामध्ये, विठ्ठल या शब्दामध्ये, विठ्ठलाच्या भेटी असं आपण म्हणतो, तसंच पांडुरंगाच्या भेटी. एखाद्या व्यक्तीची 2 नावं असावी, एक टोपण नाव असावं आणि एक खरं नाव असावं. पण उच्चारताना जो भाव उत्पन्न होतो हा खूप महत्त्वाचा असतो. विठ्ठल शब्द शरीरातला अपान मोकळा करणारा आहे आणि पांडुरंग शरीरातला अग्नी प्रज्वलित ठेवून मन शांत करणारा आहे. विठ्ठल शब्द उच्चारताना तुम्हाला एका दमात तुम्ही उच्चारू शकता, पण पांडुरंग शब्द जर उच्चार केला, पांडुरंग पांडुरंग, तर त्याचा शरीरावरती, मनावरती होणारा परिणाम हा वेगळा ठरतो. म्हणून आज या योगामुळे योगावर परत निरूपण चालू करावं असं मनात आलं आणि आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मागच्या वेळी निरूपण जिथं थांबलेलं होतं तिथं आपण पाहिलं की आता निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता या 4ही जणांचे जन्म झालेले आहेत. विठ्ठलपंत ज्यांना समाजाने वाळीत टाकलेलं आहे आणि आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता प्रत्येक बापाला लागून राहिलेली असते. काशीला जाऊन पंडितांचा विचारविनिमय करून, पंडितांशी विचारविनिमय करून मुलांच्या मुंजीच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा याची बैठक झालेली असते. आणि
काशीचे पंडित अलंकापुरीला येणार अशा रामशास्त्रींची वाट सर्वजण आतुरतेने पाहत असतात. पण ही वाट पाहताना विठ्ठलपंतांना एवढं माहिती असतं की आपल्याला जी वेळ मिळालेली आहे, हा जो वेळ आहे, हा एकही क्षण न दवडता आपल्या दोन्ही मुलांवरती संस्कार होणं गरजेचं आहे. बघा, इथं मी म्हटलं दोन्ही मुलांवरती संस्कार होणं गरजेचं आहे. कारण निवृत्ती आणि ज्ञानदेव यांना समज उत्पन्न झाली होती, पण सोपान आणि मुक्ताला ती समज नव्हती, अजून लहान होते ते. आणि मग विठ्ठलपंत जेव्हा भिक्षा मागून परत आले आणि त्यांनी आज पाहिलं की रोज जेव्हा विठ्ठलपंत घरी यायचे तेव्हा रुक्मिणी सांगायची की बाबांना पाणी द्या, कापड द्या. आणि मग निवृत्ती आणि ज्ञानदेव ती सेवा करायचे. पण आज जेव्हा विठ्ठलपंत भिक्षा मागून आले आणि त्यांनी पाहिलं की झोपडीत शिरल्या शिरल्या निवृत्तीनी पाण्याने भरलेला पेला विठ्ठलपंतांच्या हाती दिला. भिक्षा मागून आणलेली झोळी ज्ञानदेवानी घेतली, त्यांच्याकडनं घेतली आणि आपल्या आईकडे दिली. विठ्ठलपंतांनाही जरा आज आश्चर्य वाटलं की आपली दोन्ही मुलं रोज वास्तविक आईने सांगितल्यावरती कामं करतात, आज स्वतःहून कामं कशी करायला लागली. हा विठ्ठलपंतांच्या मनामध्ये त्यावेळी प्रश्न उत्पन्न झाला आणि त्यांनी निवृत्ती आणि ज्ञानदेवाला जवळ घेतलं आणि त्यांना विचारलं, निवृत्ती, ज्ञाना, अरे आज तुम्ही न सांगता कसं काय कामं करताय. आणि मग निवृत्तीनाथ म्हणाले की बाबा, आज आम्ही पद्मपुराण वाचत होतो आणि या पद्मपुराण वाचताना, त्याचं अध्ययन करताना त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की पितृसेवा ही सर्वोच्च सेवा आहे, पितृसेवा करायला हवी. आणि विठ्ठलपंतांच्या त्या ज्ञानी विचारांना पटकन लक्षात आलं की पद्मपुराणामध्ये जे जे लिहिलेलं आहे हे वाचून आपली दोन्ही मुलं त्याप्रमाणे आचरण करायला लागलेली आहेत. आणि त्यांना आनंद झाला की दोन्ही मुलांनी जे ग्रंथ वाचतायत, जे स्तोत्र वाचतायत, ज्या पोथ्या वाचतायत, त्याच्यात जे ज्ञान लिहिलेलं आहे, जे ज्ञान प्रदान केलं गेलेलं आहे, तसं योग्य तऱ्हेने मुलं आकलन करत आहेत. आता इथं गंमत कशी असते की मुलांनी अभ्यास करणं हा भाग एक वेगळा असतो, पण इथं विठ्ठलपंतांचं तसं नव्हतं. आपल्या मुलांनी पटकन शिकून घेऊन, धर्मग्रंथ पटकन अभ्यासून पुढील आयुष्यासाठी त्यांनी तयार राहणं गरजेचं होतं. हे विठ्ठलपंत जाणून होते. कारण उद्या जर न्यायासनाने सांगितलं की देहांत प्रायश्चित्त लगेच घ्या, तर काय करणार? मग मुलांना शिकवणार कोण? हा एका बापाला पडलेला प्रश्न. आणि दुसरा विचार असा आला की आपली मुलं किती हुशार आहेत, योग्य मार्गाने चाललेली आहेत. मी जेवढं सांगतो त्याच्यापेक्षा जास्त आकलनता या दोन्ही मुलांमध्ये आहे, हे विठ्ठलपंतांना कळून चुकलेलं होतं. त्यामुळे एका अर्थाने एका बाजूने ते शांत झालेले होते. ओठात आणलेलं स्मितहास्य कोणालाच कळलं नाही. आणि रुक्मिणीने मध्येच विचारलं की असं ते हसायला काय झालं, आम्हालाही सांगावं. आणि विठ्ठलपंत निवृत्तीनाथांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले की मला जेवढं वाटलं होतं
त्याच्यापेक्षा जास्त आकलनता आपल्या दोन्ही मुलांमध्ये आहे. आणि जसं नवरा बायकोंचं मध्ये एखादं वाक्य असतं तसं रुक्मिणीने तो एक चान्स असं म्हणू आपण की तो बोलायचा सोडला नाही की हो हो अगदीच आईवरच गेलेली आहेत. विठ्ठलपंत फक्त हसले. कारण काय असतं की एखादी गोष्ट आपण जेव्हा म्हणतो ना की एखादी क्रिया आपण प्रतिक्रिया देतो. आपल्या घरामध्ये असं उदाहरण घडलं आणि असं जर मुलगा म्हटलं की नवरा बायको दोघं जण गप्पा मारतायत आणि ते म्हटलं की नाही तो मुलगा हुशार आहे ना, मग माझ्यावर गेला, पण रागीट आहे ना तो वडिलांवर गेला. मी तिथं काय होतं, आई म्हणजे लगेच वडील आईला म्हणतात हो जेवढे चांगले गुण आहेत तेवढे तुझे आणि जेवढे वाईट गुण आहेत तेवढे माझे. पण इथं विठ्ठलपंतांनी फक्त स्मितहास्य केलं. हा गुण आहे, हा श्रेष्ठत्वाचा गुण आहे. हे आपण का घ्यायचं आहे, आपण एखादी गोष्ट वाचतो किंवा ऐकतो आणि ती ऐकताना त्या प्रत्येक वाक्य किंवा प्रत्येक शब्द जो लिहिलेला असतो हा काही ना काहीतरी शिकवून गेलेला असतो, शिकवून जात असतो आणि तो आपल्याला घ्यायचा आहे. इथं विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणले का की अगं तुझं शिक्षण, तुला भगवद्गीता, तुला रामायण, तुला महाभारत हे मी सांगितलं, असं विठ्ठलपंतांनी तिथं भांडले का? नाही भांडले. म्हणजे हा विठ्ठलपंतांचा गुण आपण सर्वसामान्य जगताना घेणं खूप गरजेचं आहे. आणि मग निवृत्ती ज्ञानेश्वरांना जवळ घेत विठ्ठलपंत म्हणाले, वा म्हणजे आज तुम्ही पद्मपुराणाचा छानच अभ्यास केलेला दिसतोय. पण ज्ञानदेव असते, ज्ञानाचे देव म्हणाले, बाबा आम्हाला कळालं, पण पितृसेवा एवढं महत्त्व काय हे जर तुमच्या मुखातनं जर कळलं तर आम्हाला जास्त खोलात ज्ञान प्राप्त होईल. गंमत बघा, आपणही सर्वसाधारण गोष्टी करताना नित्यनियम जीवनामध्ये एक चांगली धार्मिक पुस्तकं वाचत असतो, आध्यात्मिक गोष्टी ऐकत असतो, पण ती जर समजून सांगणारा जर असेल तर त्याची गोडी छान असते. ऊस जर तुम्हाला तसाच दिला की खा म्हणून आणि जर खायला दात, ते सोलाला दाताची जर तुम्हाला कसं सोलतात आणि कसं खातात हे जर माहीत नसेल तर तुमचे दात दुखल्याशिवाय राहणार नाहीत. पण तेच जर कोण म्हटलं की थांबा मी तुम्हाला तो ऊस छलून देतो, ऊसाला छलणं म्हणतात, आणि त्याचे कर्वे करून देतो, तर तुम्ही म्हणाला वा वा वा. म्हणजे गोष्ट तीच असते पण त्याचं रूपांतर जर भिन्न प्रकारे जर झालं तर ते आकलनता ही खूप सुंदर होते. आणि ह्याच्यात मला सगळ्यात नशीबवान कोण असेल तर मी आहे. त्याचं कारण असं आहे की प्रत्येक गोष्ट मला डॉक्टरांनी 14 वेळा समजावून सांगितलेली आहे. नंतर आणि सांगतानाच असं सांगायचं आहे की ठीक आहे, जसं आपण म्हणतो की ज्ञान वाढत जातं, ज्ञान आकलनता येत जाते, आपण आपल्या गुरूंना ओळखत जातो, तसतसं आपली वैचारिकता, आपली आकलन शक्ती ही वाढत जाते. पण ही त्यांची गुरुची खासियत असते की ती समजवतानाच असं समजवतात की ह्याला 14व्यांदा जेव्हा मी सांगेन तेव्हा त्याच्या डोक्यात शिरेल. काय गंमत आहे की नाही बघा. त्यामुळे नेहमी सांगताना मला ते असं छानपैकी विस्तारून प्रत्येक शब्द मोकळा करत करत असं 14 वेळा सांगायचं. आणि मग तसं इथं ज्ञानदेवांनी बाबांना विचारलं, विठ्ठलपंतांना विचारलं की तुम्ही जर मग आम्हाला सांगितलं तर ते जास्त आम्हाला समजून घेता येईल आणि छानपैकी त्याचं ज्ञान आम्हाला प्राप्त होईल. मग रुक्मिणी म्हणते, अरे आत्ताच ते दमून आलेत, जरा थोडाशी त्यांना उसंती तर घेऊ दे. पण कसं असतं ना की जो ज्ञान देतो आणि ज्ञान घेतो हे दोन्ही जर उत्साही असतील तर त्यांना अन्न पाणी सुद्धा गरज लागत नाही. देणाराही तसाच हवा, तसा घेणाराही तसाच हवा. ते जर गणित जर जुळलं तर तुम्हाला इतर गोष्टी त्यांच्या समोर नगण्य असतात. विठ्ठलपंतांनी धोत्राने आपले चेहरा टिपला आणि निवृत्ती आणि ज्ञानदेवाला घेऊन बाहेर आले. बसा म्हणाले. पद्मपुराणातला
पितृ हा भाग मी तुम्हाला समजून सांगतो. आणि मग विठ्ठलपंत ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथांना सांगायला सुरुवात करतात की पिता हे 5 प्रकारचे असतात. जो पहिला जो जन्म देतो, जन्मदाता जो असतो तो पिता. दुसरा जो पालन करता असतो तो पिता. तिसरा जो प्राणाचं रक्षण करतो तो पिता. चौथा जो प्राण देतो तो पिता. आणि 5वा हा गुरु. पहिला कोण झाला? पहिला झाला जन्म देणारा, मग पालन करता, मग रक्षण करता, मग प्राणदाता आणि मग 5वा गुरु. प्रत्येक गोष्टीमध्ये विचार केलात की पिता म्हणजे कशासाठी आपण म्हणतो हा समजून घ्यायला पाहिजे. जो जन्म देतो तो पिता झालाच, पण जो पालतो, पालन पोषण करतो तो पण पिताच झाला. जीवनामध्ये आपण बघत असतो, या आत्ताच्या जीवनामध्ये, की जन्म देणारा बाप वेगळा असतो, पण त्या मुलांना पालनहार जो पाळतो, पालन आणि पाळणं, ल आणि न ह्याच्यामध्ये फरक आहे. जिथं मनुष्याचा संबंध येतो तिथं पालन असा उच्चार होतो, आणि जिथं जनावरांचा संबंध येतो म्हणजे थोडक्यात मूक, तिथं पाळणं असा संबंध येतो. आणि मग जो पालन करता असतो त्याला सुद्धा पिता म्हटलेला आहे. जो रक्षण करता असतो त्याला सुद्धा पिता म्हटलेला आहे. एखाद्या अडचणीत असाल, एखादं जर तुमच्या अंगावर धावून आला आणि ज्यांनी तुमचं रक्षण केलं, तुम्हाला गुंडांपासून वाचवलं, तर तोही तुम्हाला पिता समानच झाला असं पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे. आणि विठ्ठलपंत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरांना सांगतात. चौथा प्राणदाता. आपण आता बघतो की किती जणांना शारीरिक समस्या असतात, किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट करतात, कोणीतरी डोनर येतो आणि तो किडनी किंवा त्याचं अवयव दान करतो आणि दुसऱ्याचा जीव वाचवतो, त्याला प्राणदाता म्हणतात. तोही पिता समान झाला. आणि 5वा गुरु. गुरु हा 5व्या स्थानावरती पिताच्या पद्मपुराणामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे महत्त्व जसं येत जातं तसं त्या पायऱ्या चढत जातात. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. वरच्या पालन करता, रक्षण करता आणि प्राणदाता या घटना कधीही घडू शकतात, पण जन्म देणारा जन्म देऊन मोकळा होतो. पण जीवन कसं जगावं, घडवणं हे फक्त गुरुच करू शकतो. आणि कायम लक्षात ठेवलं पाहिजे बरं का, की दगडावर सुद्धा घाव पडल्याशिवाय त्याची मूर्ती होत नाही, तसं मनुष्यावरती शाब्दिक मार पडल्याशिवाय शिष्य तयार होत नाही. आपण म्हणतो की एखादे गुरु उग्र आहेत, रागीट आहेत, पण त्याच्या पाठीमागं एखादी जर उत्तम मूर्ती तयार करायची असेल तर शिल्पकार जसा छन्नी हातोडी घेऊन बसलेला असतो. अहो, त्या भगवंताला प्रगट होण्यासाठी सुद्धा छन्नी हातोडीचे घाव सहन करायला लागतात, तर तिथं आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत हा विचार करायला पाहिजे. म्हणून गुरु हा अशा स्थानी आहे की वास्तविक जर आपण पाहायला गेलं तर गुरुसारखा पिताच नाही. जन्मदाता बाप जन्म देऊन मोकळा होतो. आणि याचं विठ्ठलपंतांनी नंतर निवृत्ती ज्ञानदेवाला वर्णन करून सांगितलं की जो जन्मदाता आहे हा वासनेतनं उत्पन्न होणारा आहे. पण गंमत अशी आहे, पद्मपुराणामध्ये जी गोष्ट विठ्ठलपंतांनी निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांना विस्तारित करून सांगितली ती अशी आहे की
मनुष्याचा जन्म जन्म मृत्यू जन्म मृत्यू ही घटना कायम घडत असतात. पण जो आत्मा जो वासनाच्या अधीन झालेला असतो तो अशाच देहामध्ये जन्म घेतो की जे वासना गंध असतात. नीट लक्षात घ्या, विठ्ठलपंतांनी निवृत्तीनाथांना आणि ज्ञानदेवांना जन्माचं रहस्य सांगताना सांगितलेलं आहे की वासनेतून मनुष्याचा देहाचा जन्म जरी झाला तरी तो जन्म होताना तो आत्मा तोच देह कसा धारण करतो याचं गणित सुद्धा सांगितलेलं आहे. मग जो देह विशिष्ट कर्मानुसार विशिष्ट कार्यासाठी जन्म घेतो तो अशा माता पितांच्या पोटी जन्माला जातो की त्यांच्यावरती संस्कारित ते असतील. विशिष्ट कोणासाठी? वासनेशी ते वासना गंध नसतात. मनुष्य वासनेमध्ये अडकलेला असतो. आपण जसं म्हणतो की हे अनुवंशिक गुण आलेले दिसतात, आईबापाचेच गुण पोरात आले. हे आपण रोजच्या जीवनामध्ये म्हणतो की आई जसे आईबाप आहेत तसंच पोरगा आहे. अगदी बापावर गेलाय, अगदी आईवर गेली असं म्हणताना म्हणतोच. म्हणजेच काय तर त्याचं रहस्य इथं विठ्ठलपंतांनी सांगितलेलं आहे की नुसतं वासना नाही, पण ती वासना कशी, ती प्रेमापोटी झालेला जन्म वेगळा आणि वासनेमध्ये म्हणजे विचारांमध्ये जर फक्त केवळ आणि केवळ 24 तास वासना गंध असेल तर त्याप्रमाणेच तो आत्मा ते शरीर धारण करतो. मग उत्पन्न होणारी निर्माण होणारी जन्म घेणारी जी बाळ असतं, जो आत्मा जन्म घेतो तो सुद्धा त्याचा स्वभाव त्याचे विचार नंतर तसे वासना गंध म्हणतात. आणि जे विशिष्ट कारणासाठी जन्म घेतात, शास्त्रानुसार भोग घेताना सुद्धा शास्त्रामध्ये भोग कसा घ्यावा सांगितलेला आहे. आणि त्यानुसार जो भोग घेतो त्याच्या पोटी जन्म घेणारं ते बाळ सुद्धा आई वडिलांप्रमाणेच हुशार शांत सात्विक असतं. म्हणजे इथं जन्माचं रहस्य इथं विठ्ठलपंतांनी त्यांना सांगितलेलं आहे. आणि मग हे झाल्यानंतर हा विषय झाल्यानंतर लगेच ज्ञानदेवांना प्रश्न पडतो. ज्ञानदेव लगेच म्हणतात, बाबा पितृचं तर तुम्ही आम्हाला सांगितलं, आम्ही गंगेचं पण वाचलंय. गंगेचं महात्म्य काय ते आम्हाला सांगा, तेही पण मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. आणि विठ्ठलपंतांना अंदाज येतो की आपल्या दोन्ही मुलांनी पद्मपुराणाचा चांगलाच अभ्यास केलेला दिसतोय. एक बाप म्हणून त्यांना आदर वाटतो आणि एक गुरु म्हणून त्यांना मुलांचा आपल्या शिष्यांचा अभिमानही वाटतो. आणि मग ज्ञानदेव म्हणतात की बाबा मग गंगेचा जन्म कसा झाला, गंगा कशी, किती मुलांचे सुद्धा प्रश्न असतात की जसं हे रहस्य जन्माचं विठ्ठलपंत सांगतात तसा ज्ञानदेवांचा पुढचा प्रश्न तयार असतो. आणि विठ्ठलपंत ज्ञानदेवाला म्हणतात, ज्ञाना तू पद्मपुराणात वाचलेलं असशीलच ना. ते म्हणतात आम्ही बाबा वाचले पण आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. आणि मग विठ्ठलपंत गंगेचं जन्मरहस्य ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथाला सांगतात. बळी नावाचा राक्षस असतो आणि याचं दानव आपण म्हणू, राक्षस नाही दानव म्हणू, आणि याचं राज्य चालू असतं. धर्माच्या विरुद्ध ऋषीमुनींना त्रास देणं, सगळीकडं दानवी वृत्ती राक्षसी वृत्ती राबवणं, एवढंच त्याचं काम असतं. आणि मग शेवटी सर्व देव विष्णूपाशी येतात आणि विष्णूला आवाहन करतात, विनंती करतात की याच्यापासून तुम्ही आम्हाला वाचवावं. आणि विष्णू सर्व देवांना शब्द देऊन वामन बटूचं रूप घेतात आणि
त्या बळीच्या समोर जाऊन उभे राहतात आणि त्याला सांगतात की मला भिक्षेमध्ये त्रिपाद दे, त्रिपाद भूमी दे, मला त्रिपाद भूमी मागतात. आणि काय असतं इथं बघा, एखादा जो देतो ना, आपण आता आपल्याकडे एखादा काही मागायला आला तर आपण देताना काय म्हणू, हा ह्याला याची भूक किती असणार, हा 1 पोळी खाई, 2 पोळी खाईल, 2 पोळ्या घे. तसं मूर्ती लहान, वामन बटू, बलीला वाटतं अरे बाबा ह्याचे 3 पाय म्हणजे असे किती, तेवढीच जमीन मागतोय, ब्राह्मण आहे, देऊन टाका. आणि तो सांगतो की ठीक आहे, दिली. असं विष्णूला सांगतो, त्या वामनरूपी विष्णूला सांगतो. आणि विष्णू त्या क्षणी आपलं शरीर इतकं उंच मोठं करतो आणि 1 पाय भूमीवर आणि त्यावेळी दुसरा पाय स्वर्गात ठेवतो. आणि तिसऱ्यांदा जेव्हा पाऊल ठेवायला जातो तेव्हा तो त्या बलीच्या मस्तकावर ठेवतो आणि त्याला जोरात दाबतो आणि त्याला पाताळामध्ये गाडतो. पण होती गंमत अशी की जेव्हा स्वर्गात पाऊल ठेवला जातो तेव्हा चुकून पावलाच्या अंगठ्याचं नख त्या ब्रह्मांड कवचाला लागतं. आणि त्या ब्रह्मांड कवचाला जेव्हा नख लागतं तेव्हा त्यातनं पाणी व्हायला लागतं. तिथं गंगेचा उगम झालेला आहे. आणि विठ्ठलपंत ज्ञानदेवा निवृत्तीनाथात सांगतात अशा तऱ्हेने गंगेचा जन्म झालेला आहे. इथं भगवान विष्णूचं अंगठ्याचं नख जिथं लागलं ब्रह्मांडाला, त्या आवरणाला, आणि तिथनं जेव्हा त्या नखामुळं तिथं भेग पडली आणि जी पाणी बाहेर पडलं ती म्हणजे गंगा. आणि तीच गंगा त्याचं नंतर महात्म्य सांगून भगीरथानं पृथ्वीवरती आणली. ती गोष्ट वेगळी आहे, पण ती गोष्टसुद्धा विठ्ठलपंतांनी, निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांनी सांगितली. गंगेचा मूळ जो जन्म आहे तो इथं असा झालेला आहे. एक एक गोष्टी जर आपण भगीरथाची जर गोष्ट सांगितली तर आपला वेळही वाढेल आणि काय होईल की आपण ज्या विषयापासून असतो त्या विषयापासून दूर जाऊ. आणि मग नंतर ती भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली. आणि पद्मपुराणाचा असा अभ्यास हा चालू असताना रुक्मिणी हाक मारते की तुमचं जर चर्चा आता जर संपली असेल तर आता भोजनाला चला. आणि मग निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव विठ्ठलपंतांना उठता उठता म्हणतात की बाबा आम्हाला एका गोष्टीची अनुमती हवी आहे. विठ्ठलपंत म्हणतात हो मागा, सांगा काय पाहिजे तुम्हाला बाळांनो. ते म्हणतात की तुम्ही नसताना आम्ही या ग्रंथांचा अभ्यास केला तर चालेल का, ह्या पोथ्या ज्या आपल्याकडं आहेत त्या आम्ही उघडून बघितल्या तर, वाचल्या तर चालतील का. विठ्ठलपंतांना बापाचं हृदय भरून येतं. एखादी गोष्ट आपण ठरवतो की 6 महिन्यात पूर्ण करायची आणि असं आपल्याला वाटतं की ती मी 3 महिन्यातच पूर्ण होतीये, तेव्हा माणसाला कसं एक भरून येतं, तसं विठ्ठलपंतांना भरून येतं की ज्या मुलांकडनं मी अमुक वर्षाची अपेक्षा केली ते जर त्याच्यापेक्षा वेगाने चाललेत. आणि ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथ यांचा ज्ञान आकलन शक्ती अशी होती की वडिलांनी सांगितलेलं, गुरूंनी बघा, विठ्ठलपंत वडील पण होते आणि गुरु पण होते, पण दोन्ही ठिकाणी वडील सांगतात ती कामं वेगळी होती आणि वडीलच गुरु जेव्हा होता तेव्हा गुरूंनी सांगितलेला अभ्यास अध्ययन हे वेगळं होतं. दोन्हीही ते वेळेच्या आतच पूर्ण करायची आणि शिवायवरती पोथ्यांचा आणि इतर ग्रंथांचा ते अभ्यास करायचा. भगवद्गीतेचा अभ्यास करायचा आहे. काय गंमत आहे बघा, अभ्यास कोण करतोय, ज्ञानदेव. कशाचा, तर भगवद्गीतेचा. बघा, म्हणजे ज्याच्यासाठी जन्म झाला, ज्याच्यासाठी हा जन्माचा आटापिटा झाला, त्याचंच ज्ञान स्वतःच्या स्वमुखानी श्रीकृष्ण जन्माच्या वेळी सांगितलेलं ज्ञान, त्याचाच अभ्यास इथं ज्ञानेश्वर माऊली करत आहेत.
आणि विठ्ठलपंतांकडनं विठ्ठलपंत म्हणतात, ज्ञान हे सर्वांना देण्यासाठी असतं, ते झाकून ठेवण्यासाठी नसतंच. ते कोणीच बांधून ठेवू शकत नाही. आपल्या नशिबात असतं, आपण उघडावं, आपण ग्रंथ उघडावे आणि ते प्राप्त करावं. जेवढं तुम्ही प्राप्त कराल तेवढी मनुष्याची प्रगती होत जाते, असं विठ्ठलपंत निवृत्ती ज्ञानदेवांना सांगतात. आणि भोजनासाठी तिघही उठतात. रुक्मिणीला चाललेली या तिघांची प्रगती बघून खूप आनंद होतो. सर्वांची भोजन होतात आणि रुक्मिणी निवृत्ती ज्ञानदेवाला म्हणतात, जरा मुक्ता आणि सोपानाला पण तुमच्या बरोबर घ्या, त्यांच्याकडे जरा थोडं लक्ष ठेवा. आणि चारी भावंड खेळण्यामध्ये गुंग होतात. पुढं काय घडतं पुढील भागात. श्रीराम.